मसाजोग हत्याकांडावरून राजकारण तापलेलं असताना आता राजकीय आरोप प्रत्यारोपांची अक्षरशः राळ उठली। असाच एक धक्कादायक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। वडेट्टीवारांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची शक्यता वर्तवली, पण मुख्यमंत्र्यांनी मात्र यावर टीका केली। एन्काउंटर गुन्हेगाराच्या मनात धडकी भरवणारा शब्द। आता मसाजोग प्रकरणात या शब्दाभोवती राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय। वाल्मिक कराडच्या अटकेनंतर विरोधकांनी वेगवेगळ्या शक्यता वर्तवायला सुरुवात केली। यात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी थेट एन्काउंटरची शक्यता वर्तवली आहे। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आका म्हणजे वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, असा खळबळजनक दावा वडेट्टीवारांनी केलाय। मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो। म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली। विजय वडेट्टीवारांनी केलेला दावा गंभीर आहे, पण सत्ताधाऱ्यांनी मात्र वडेट्टीवारांचा दावा फेटाळून लावलाय। विरोधकांची परिस्थिती दयनीय झाल्यानं वडेट्टीवार बेछूट आरोप करत असल्याचा टोला गिरीश महाजनांनी लगावला। अतिशय काहीतरी संबंधित वडेट्टीवार बोलत असतात, काहीही बोलत असतात। आता विरोधी पक्षाची परिस्थिती कशी आपल्याला माहित आहे, काय परिस्थिती त्यांची झालेली आहे, आणि म्हणून मला वाटतं काहीतरी बोलायचं, भडक बोलायचं आणि म्हणून कोणावरही बेछूट आरोप करायचे, हा धंदा विरोधकांचा झालेला आहे। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय गांभीर्याने हा विषय हाती घेतलेला आहे। सगळ्या पद्धतीच्या चौकशा ज्या ज्या मागण्या झाल्या त्याप्रमाणे चौकशा सगळ्या ठिकाणी सुरू आहेत। तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत। एक तर पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते। आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे। राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात, पण सध्या अनेक नेते केवळ चर्चेसाठी दावे प्रतिदावे करताना दिसतात। पण वाल्मिक कराड संदर्भात वडेट्टीवार यांनी केलेला आरोप गंभीर आहे। त्यामुळे सरकारनं प्रकरणाचं गांभीर्य पाहता काहीतरी आगळीक होऊ नये याची काळजी घ्यायला हवी। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।